प्रिय भाई बहनों, आज की रोटी के हर सदस्य व्यक्ति के लिए यीशु क्रिस्तांची मधुर नामाचे सप्रेम नमस्कार। आज के दिन 24 जून 2026 बुधवार। आपला आश्चर्य सनातन देव तुझ्या आश्चर्य आगे आणि त्यांचे चिरंतन बाहू तुझ्या खाली आगेल. तो तुझ्या समोरून शत्रूला हाकलून लावेल आणि म्हणेल नष्ट कर. अनुवाद 33 अध्याय 27 वचन. प्रभू हा आपला आश्चर्य आहे, हा काही सदासुद्धा आश्चर्य नाही. तो अत्यंत गौरवशाली आश्चर्य आहे. देवाचे सेवक मोसे किती सुंदरपणे घोषित करतो, सनातन देव तुझ्या आश्चर्य आहे. जो मनुष्य प्रभूच्या आश्चर्यात राहतो तो धन्य आहे. एकदा मला श्रीलंकेतील एक सेवक भेटला. डोलियात असू आणि तो म्हणाला, अनेक वेळा श्रीलंकेची सैन्याने माझ्यावर गोळ्या झाडण्याची प्रयत्न केला, पण बंदुकीतून गोळ्याच बाहेर पडल्या नाहीत. त्यांनी हेलिकॉप्टरमधून आमच्या चर्चवर मोठमोठे बॉम्ब टाकले. बॉम्ब पडले पण फुटले नाहीत. सनातन देव आमचा आश्चर्य होता. आपण ज्या जगात राहतो ते धोकादायक जग आहे. संकट कधी येईल हे आपण सांगू शकत नाही. जादूटोणा, दुष्टशक्ती, संसर्गजन्य रोग आणि अपघात सतत आपल्या सभोवताली असतात. तरीही आपल्याला भय बाळगण्याची गरज नाही, कारण सनातन देव आपला आश्चर्य आहे. दाविदाकडे पहा, त्यांचे किती शत्रू होते. मेंढ्या आणि गुरे राखताना सिंह असवले आणि लांडगे त्यांच्यावर चालून येत असत, पण दावीद प्रभूच्या आश्चर्यात राहत असल्यामुळे ते त्यांचे काहीही वाईट करू शकले नाहीत. उलट दावीद त्यांच्यावर चालून गेला आणि त्यांचा पराभव केला. आश्चर्य म्हणजे संरक्षण. प्रभू दाविदासाठी एक उंच किल्ला आणि सुरक्षित आश्चर्य बनला. त्याने केवळ सौलाच्या हातापासूनच नव्हे, तर बलिष्ठ आणि मिदानी यासारख्या शत्रूपासूनही त्यांचे रक्षण केले. ख्रिस्ताचे आश्चर्याची महानता समजून त्यांची आगे काय. कोंबडीच्या पंखाखालील पिलाकडे बघा, त्याने किती शांती आणि सुरक्षितता वाटते. ती पिले आपली छोटी टोकीवर करून खेळत असताना त्यांना कावळे, गार किंवा गरुड यांची चिंता नसते. कोणतेही संकट आले तरी त्यांना माहीत असते की त्यांची आई त्यांचे संरक्षण करेल. देवाचे लेकरांनो, जो परात्पराच्या गुप्त स्थानी राहतो तो सर्वशक्तिमानाच्या सावलीखाली राहील. मी परमेश्वराविषयी म्हणून, तो माझा आश्चर्य आणि माझा किल्ला आहे. माझा देव, त्याच्यावर मी विश्वास ठेवतो. तो तुला पडद्याच्या सांबल्यापासून आणि हातात रोकराईपासून वाचवेल. स्तोत्रसंहिता 92 अध्याय 1 आणि 3 वचन. पुढील चिंतनासाठी वचन. राष्ट्र संतापले, राज्य डलमडली. त्याने आपला आवाज काढला आणि पृथ्वीवरील सेनाधीश परमेश्वर आपल्याबरोबर आहे. याकोबची देव आपला आश्चर्य आहे. स्तोत्रसंहिता 46 अध्याय 6 आणि 7. आजचे बायबल वाचन. सकाळ आयुब 1 अध्याय 2 अध्याय. संध्याकाळ प्रसिद्धाची कृत्ये 7 अध्याय 22 वचन से 43 वचन. धन्यवाद. 40